शिरूर लोकसभा मतदारसंघातली शरद पवारांची सभा रद्द करण्यात आली आहे। मात्र त्यावरून विरोधकांनी खुश होण्याचं कारण नाही असा टोला डॉक्टर अमोल कोल्हेंनी लगावलाय। तर शिवाजीराव आढळराव पाटील डमी उमेदवार असल्याची टीका सुद्धा अमोल कोल्हेंनी केली। त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा वाद पेटला। शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत होती। राज्यातील प्रतिष्ठेच्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी शरद पवारांनी जोर लावलाय। 13 मे रोजी शिरूर मतदारसंघात मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर सोमवारी शरद पवारांची सभा आयोजित करण्यात आली होती। मात्र प्रकृती चांगली नसल्यानं शरद पवारांची सभा रद्द करण्यात आली। डॉक्टरांनी शरद पवारांना विश्रांती घ्यायला सांगितल्याची माहिती डॉक्टर अमोल कोल्हेंनी दिली। दररोज 3 ते 4 सभा आणि उन्हाचा त्रास, त्यामुळे पवारांच्या प्रकृतीवर थोडा परिणाम झाला। मात्र त्यामुळे विरोधकांना कोणता दिलासा मिळणार नाही असा टोला अमोल कोल्हेंनी लगावला। विरोधकांनी खुश होण्याचं कारण नाही। मुळात आमच्याकडे विरोधक जे आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मुळात तेच डमी उमेदवार असल्यामुळे ते कदाचित आता माघारीच्या विचारात असतील। कारण त्यांनी मला आव्हान दिलं होतं की 15 वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं त्यांना निवडून दिल्यानंतर स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं होणारे प्रश्न त्यांनी विचारले, याचा पुरावा दाखवा। मी पुरावा दाखवला। एका दिवसाच्या विश्रांतीनंतर शरद पवार पुन्हा प्रचारात सक्रिय होतील असं आमदार रोहित पवार म्हणाले। काही प्रमाणात घशाला इन्फेक्शन हे झालेलं आहे। डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की 2 दिवस कुठेतरी रेस्ट घ्यावी, ते ऐकत नाही आहेत। पण आम्ही विनंती केल्यानंतर 1 दिवसाची रेस्ट ते घ्यायला तयार झालेले आहेत। रेस्ट घेतली आहे, पण आता तब्येत तरी ठीक आहे। डॉक्टर अमोल कोल्हेंनी केलेली टीका आणि आरोपींची शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उडवलेली खिल्ली। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यायला हवी असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलं। मात्र शरद पवारांची सभा झाली किंवा नाही झाली तरी फरक पडणार नाही असं शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले। त्यांच्याकडून किती दगदग करून घ्यावी, तरुण तरणेपांडा असलेले अमोल कोल्हे यांना पवार साहेबांच्या या उतारवयामध्ये त्यांच्याकडून कष्ट करून घ्यावेत ही अपेक्षा ठेवणं मुळात चुकीचं आहे। आमचं तेच म्हणणं आहे की पवार साहेबांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेत आराम करावा आणि तरुण पिढीला पुढे आणावं, एवढंच आमचं म्हणणं असतं। सलग 3 टर्म खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा डॉक्टर अमोल कोल्हेंनी 2019 मध्ये पराभव केला होता। तेव्हापासून दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा राजकीय संघर्ष झडला। तसं पाहिलं तर मागील 4.5 वर्षात शिरूर लोकसभा मतदारसंघातच नव्हे तर राज्यातलं राजकीय समीकरण सुद्धा बदललं। 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर लढणारे शिवाजीराव आढळराव पाटील आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर लढत आहेत। तर 2019 मध्ये घड्याळ चिन्हावर लढणारे डॉक्टर अमोल कोल्हे आता तुतारी हाती घेतलेला माणूस या चिन्हावर लढत आहेत। एकंदरीत सर्व बदललेल्या राजकीय स्थितीत कोण बाजी मारणार हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। असेच अजून काही महत्त्वाचे विषय आपल्याला हाताळायचे, स्पेशल रिपोर्ट्स बघायचे, पण महाभारत या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊ आणि